हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम या संतोक्तीप्रमाणे वारकरी संप्रदायातील संत विचाराचे मंथन व्हावे, वारकरी संघटन व्हावे, समाज मनाला स्थिरता मिळावी या हेतूने भाविक वारकरी मंडळ यांच्या माध्यमातून श्री संत नामदेव महाराज 16वे वंशज हरिभक्त परायण माधव महाराज नामदास पंढरपूर यांच्या अध्यक्षतेखाली व सुधाकर इंगळे महाराज राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन, अंबिका मंदिर चौक, तहसील कार्यालय सांगोला, जिल्हा सोलापूर येथे राज्यस्तरीय वारकरी संमेलन आयोजित करण्यात आले आहे। 9 मार्च 2025 रविवार रोजी सकाळी 9:30 वाजता ग्रंथदिंडी अंबिका मंदिर ते हॉल, 10 वाजता कार्यक्रम उद्घाटन होणार असून हरिभक्त परायण निरंजननाथ योगीजी महाराज हे प्रथम सत्राचे अध्यक्ष असतील व प्रमुख अतिथी हरिभक्त परायण श्री गुरु गोपाळ अण्णा वासाकर महाराज वासाकर फड पंढरपूर हे असतील। तर प्रमुख उपस्थिती हरिभक्त परायण भागवत चौरे महाराज, हरिभक्त परायण अक्षय भोसले महाराज, आचार्य तुषार भोसले, बाबासाहेब देशमुख, आमदार समाधान दादा अवताडे, आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, माजी आमदार शहाजी बापू पाटील, जिल्हाध्यक्ष भाजपा चेतन सिंह केदार सावंत, राजा माने, संतोष कणसे, तहसीलदार सांगोला डॉक्टर सुधीर गवळी, मुख्याधिकारी सांगोला नगर परिषद सांगोला आणि भीमराव खंदाळे पोलीस निरीक्षक सांगोला हे असतील। दुपारी 2 वाजता वारकरी मंडळ पदाधिकारी परिचय भेट, 2:30 वाजता महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष महिला पदाधिकारी मनोगत होऊन 4 वाजता समारोप आणि पसायदानाने सांगता होणार आहे। तरी सर्व वारकरी भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सतीश सावंत उपाध्यक्ष डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र ज्योतिराम चांगभले प्रदेश अध्यक्ष यांनी पत्रकार परिषदेत केले। तसेच ज्ञानेश्वर माऊली भगरे, बीरा बनगर महाराज, अखिल भाविक वारकरी मंडळचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत। या पत्रकार परिषदेसाठी बळीराम जांभळे राष्ट्रीय सचिव, ज्ञानेश्वर माऊली भगरे जिल्हाध्यक्ष पंढरपूर विभाग, महादेव दिवसे आदी उपस्थित होते। वारकरी संमेलन भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून सांगोला शहरामध्ये येणाऱ्या 9 मार्चला आपण घेत आहोत। 9:30 वाजता ग्रंथदिंडी आहे, 10 वाजता कार्यक्रमाचं उद्घाटन आहे। भक्त शिरोमणी नामदेव महाराजांचे वंशज माधव महाराज नामदास हे संमेलन अध्यक्ष आहेत व आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त निरंजननाथ योगीजी हे प्रथम सत्र कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहे। आदरणीय हरिभक्तीपरायण गोपाळांना वासकर महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न होत असताना डॉक्टर बाबासाहेब देशमुख आमदार व समाधानदादा अवताडे आमदार यांचीही प्रमुख उपस्थिती आहे। राजा मानेसाहेब, भागवत चौरे महाराज, बळीराम नाना जांभळे महाराज ही केंद्रीय पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम संपन्न होत असताना महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील भाविक वारकरी मंडळाचे पदाधिकारी याला उपस्थित राहणार आहेत। याच्यामध्ये संत विचार, सामाजिक योगदान हे पहिल्या सत्राचा विषय असणार आहे आणि दुसऱ्या सत्रामध्ये वारकरी संघटन काळाची गरज यामध्ये महिला पदाधिकारी व सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष यांचीही मनोगत यामध्ये केली जाणार आहेत व काळानुसार वारकरी परंपरेचे काही ठराव या संमेलनामध्ये घेतले जाणार आहेत। तेव्हा या संमेलनाला महाराष्ट्रातील सर्व वारकरी भाविकांनी उपस्थित राहावं ही विनंती मी आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करतोय। कधी आणि कुठे हे संमेलन पार पडणार आहे? 9 मार्चला सांगोला शहरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन या ठिकाणी 9 मार्चला संपन्न होणार आहे। प्रदेशाध्यक्ष ज्योतिराम चांगभले महाराज व ज्ञानेश्वर माऊली भगरे जिल्हाध्यक्ष सह जिल्हाध्यक्ष बीरा बनगर हे याचे प्रमुख परिश्रम आणि व्यवस्थापक असतील। सतीश भाऊ सावंत हे सुद्धा यामध्ये प्रमुख व्यवस्थापन पाहत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।